नमस्कार मित्रांनो, कुतूहलच्या 22व्या भागात तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत. सध्या कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिकचा एक नवा अध्याय सुरू होताना दिसतो आहे, ज्याचं नाव आहे ओमिक्रॉन. तुम्ही हे नाव सगळीकडे न्यूजमध्ये, सोशल मीडियावर, इकडे तिकडे सगळीकडे ऐकलं असेलच. तर काय आहे हा ओमिक्रॉन व्हेरियंट? तो आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा अधिक घातक आहे का? सध्या उपलब्ध असलेल्या वॅक्सिन्स त्याच्यावरती परिणामकारक आहेत का? या व्हेरियंटमुळे पुन्हा तिसरी लाट येणार का? आणि तिसरी लाट येऊन पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील. चला तर मग माहिती करून घेऊयात की सध्या उपलब्ध असलेला डेटा आणि सध्या उपलब्ध असलेली रिसर्च आउटपुट्स या संदर्भात आपल्याला काय सांगतात. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी विहंग गळसासी. मी जर्मनीतल्या एका प्रसिद्ध विद्यापीठातून मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयात PhD केली आहे आणि सध्या बेंगळुरूमधील एका कंपनीत संशोधक म्हणून काम करतो आहे. विज्ञानातील संकल्पनांची सोप्या भाषेत मराठीतून माहिती करून देण्यासाठी कुतूहल चॅनल सुरू केले आहे. तर अशाच विषयांवरती सोप्या भाषेतून माहिती करून घेण्यासाठी कुतूहल चॅनलला सबस्क्राईब करा. नोव्हेंबर 2021 दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया शहरातली लॅन्सेट लॅबोरेटरीज नावाची एक प्रयोगशाळा. ही प्रयोगशाळा नेहमीसारखी कोविडच्या टेस्टिंगचं काम करत होती आणि या कोविड टेस्टचा अभ्यास करताना तिथल्या शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की काही सॅम्पल्समध्ये त्या RT-PCR जो रिझल्ट असतो तो एक वेगळा पॅटर्न दाखवत आहे. आणि त्याच सुमारास त्या शहराच्या आजूबाजूच्या प्रांतांमध्ये अचानक कोविडच्या केसेस वाढू लागल्या होत्या. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा काही वेगळा व्हेरियंट तर नाही ना, की एकीकडे केसेस वाढत आहेत आणि एकीकडे टेस्टमध्ये एक वेगळा पॅटर्न दिसतो आहे. मग त्यांनी लगेचच तिथल्या आरोग्य मंत्रालयाला सूचित केलं. तिथलं आरोग्य मंत्रालय आणि त्यांची जी संपूर्ण यंत्रणा आहे त्यांनी मग अधिकाधिक सॅम्पल्स वेगवेगळ्या लॅब्समधून मागवली. त्या सगळ्याचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं आणि मग जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर लक्षात आलं की अरे हो, हा खरंच एक वेगळा व्हेरियंट आहे. आणि यामध्ये एकूण आधीच्या वुहानमधून सापडलेल्या मूळ व्हायरसच्या तुलनेत एकूण 50 म्युटेशन्स आहेत. आणि या 50 म्युटेशन्सपैकी 30 म्युटेशन्स तर फक्त S प्रोटीन म्हणजे ज्याला आपण स्पाईक प्रोटीन म्हणतो त्या प्रोटीनमध्ये आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या की हे जे कोरोना व्हायरसचं स्पाईक प्रोटीन आहे तेच प्रोटीन हे आपल्या शरीरात तो व्हायरस शिरल्यानंतर आपल्या पेशींना चिकटवण्यासाठी मदत करतं. मग आता बाब तर खरोखर गंभीर होती. मग त्यांनी लगेचच हा सगळा डेटा आणि या सगळ्या त्याच्या संदर्भातली सगळी माहिती ही जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO यांना कळवली. मग यथावकाश WHOने सुद्धा या सगळ्या माहितीचा आढावा घेतला आणि मग 24 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी हा एक नवा व्हेरियंट आहे असे म्हणून घोषित केले. तर मित्रांनो, WHO जेव्हा या व्हेरियंटचा अभ्यास करतं आणि त्यांना क्लासिफाय करतं तेव्हा त्यामागे 2 प्रकारे त्याचे क्लासिफिकेशन केले जाते. एक आहे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आणि एक आहे व्हेरियंट ऑफ कन्सर्न. व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे असा व्हेरियंट असतो की ज्याने त्याच्या व्हायरुलन्समध्ये आणि त्याच्या स्प्रेडमध्ये थोडाफार फरक घडून येऊ शकतो, पण त्यात काही फार गंभीर चिंता करण्यासारखं कारण नसतं. पण व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजे असा व्हेरियंट असतो की जो एकतर वेगाने पसरतो किंवा त्याचे अधिक घातक परिणाम माणसाच्या शरीरावरती होतात. म्हणूनच त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असे म्हटले जाते. तर आता WHOने जेव्हा ह्या सगळ्या माहितीचा अभ्यास केला तेव्हा एकतर हे नक्की होतं की हा व्हेरियंट वेगाने पसरतोय आणि म्हणूनच त्यांनी या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असे कॅटेगराईज केले. जागतिक आरोग्य संघटनेने केलेली ही घोषणा सगळ्या जगभर प्रसृत झाली आणि सगळीकडे एक प्रकारचं पॅनिक निर्माण झालं. अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका आणि त्याच्या आजूबाजूचे देश इथून येणाऱ्या विमानांवरती लगेच बंदीसुद्धा घातली. पण खरं तर ही घोषणा व्हायच्या आधीच हा ओमिक्रॉनचा व्हेरियंट हा अनेक देशांमध्ये पसरलेला होता. सगळ्यात इंटरेस्टिंग केस तर नेदरलँड्सची आहे की 24 नोव्हेंबरला याची घोषणा झाली आणि या व्हेरियंटचा काय जो सिक्वेन्स आहे तो सगळ्या डेटाबेसमध्ये उपलब्ध झाला. आणि मग नेदरलँड्समधल्या काही प्रयोगशाळांनी 20 नोव्हेंबर किंवा त्याच्या आधीच्या काही सॅम्पल्सची ही तपासणी केली आणि त्याचा पण जिनोमिक सिक्वेन्स या नव्या व्हेरियंटशी जुळवून बघितला. आणि त्यांच्या लक्षात आलं की ही घोषणा व्हायच्या आधीच ओमिक्रॉनचा व्हेरियंट हा नेदरलँड्समध्ये आलेला आहे. आणि तशीच परिस्थिती साधारणपणे ही जगातल्या सगळ्या देशांची होती. त्यामुळे खरोखर हा असा ट्रॅव्हल बॅन करून त्याचा काही फायदा होणार आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण लक्षात घ्यायची गोष्ट ही की किती वेगाने हा व्हेरियंट हा जगभरातल्या देशांमध्ये पसरतो आहे. आता भारताचं सांगायचं म्हटलं तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ बनवतानाच्या वेळेपर्यंत 4 रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे भारतामध्ये सापडले आहेत. त्यातला पहिला रुग्ण जो कर्नाटकात सापडला तो परदेशी प्रवासीच होता. तो दक्षिण आफ्रिकेतूनच आला होता. त्यामुळे ती एक केस समजण्यासारखी आहे.
मात्र दुसरा रुग्ण जो कर्नाटकात सापडला होता त्याच्याकडे कोणत्याही परदेश प्रवासाचा इतिहास नव्हता, म्हणजे तो रुग्ण कुठेच देशाबाहेर गेलेला नव्हता. मग आता याला त्या व्हेरियंटची कशी काय बाधा झाली, त्याला कसा काय संसर्ग झाला? मग आता कुठून तरी कुठल्या तरी परदेशी प्रवासातून प्रायमरी कॉन्टॅक्ट, सेकंडरी कॉन्टॅक्ट, टर्शरी कॉन्टॅक्ट असं करत करत कदाचित त्या व्यक्तीला या व्हेरियंटचा संसर्ग झाला असेल. म्हणजे आताच्या घडीला इतक्या केसेस कोविडच्या जगभरामध्ये झालेल्या आहेत की असं खरोखर कोणाकडून कुठे त्या विषाणूचा प्रसार झाला हे काही सांगता येणं शक्य नाही. पण मुळात मुद्दा हा आहे की ओमिक्रॉनचा व्हेरियंट हा ऑलरेडी भारतामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्टेजला पोचला आहे का? तर याचं उत्तर आपण जितकं अधिक कोविड टेस्टिंग आणि जिनॉमिक DNA सिक्वेन्सिंगचं सर्वेलन्स करू त्यावरतीच अवलंबून असणार आहे. तर या व्हेरियंटच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण होतो तो म्हणजे की हा व्हेरियंट आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा अधिक धोकादायक किंवा अधिक गंभीर आहे का? तर मित्रांनो, एखादा व्हायरस किंवा त्याचा एखादा व्हेरियंट हा अधिक गंभीर किंवा धोकादायक असण्यामागे दोन मुद्दे असतात. एक म्हणजे त्याची ट्रान्समिसिबिलिटी, म्हणजेच एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला त्याचा संसर्ग होण्याची त्याची क्षमता, आणि दुसरा म्हणजे व्हायरुलन्स, म्हणजेच एकदा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये गंभीर लक्षणे निर्माण होण्याची किंवा ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन तिला अधिक उपचार देण्याची गरज निर्माण होणे किंवा त्या व्यक्तीचा पुढे जाऊन मृत्यू होणे, अशा गोष्टींची शक्यता असणे म्हणजेच त्या व्हायरसचा व्हायरुलन्स. तर आता या दोन मुद्द्यांवरती आपण बघू की हा व्हायरस खरोखर जास्त धोकादायक आहे का. ट्रान्समिसिबिलिटीचा मुद्दा घेतला तर आत्तापर्यंत हे लक्षात आलं आहे की हा व्हायरस आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा जास्त वेगाने पसरतो आहे. आधी मी म्हटलंच होतं की याच्यातली जी म्युटेशन्स आहेत ती बहुतांश S प्रोटीनमध्ये झालेली आहेत आणि हे S प्रोटीनच आपल्या शरीरातल्या पेशींना त्या व्हायरसला चिकटायला मदत करतं. मग आता याच प्रोटीनमध्ये म्युटेशन झाली म्हणजे थिओरॅटिकली बघायला गेलं तरी हा व्हायरस जास्त वेगाने पसरणारा असणार आहे. आणि ज्या पद्धतीने दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचं प्रमाण हे तिथल्या पॉप्युलेशनमध्ये वाढतं आहे ते बघून तरी वरकरणी असंच दिसतं आहे की हा व्हेरियंट नक्कीच जास्त वेगाने पसरणारा असणार आहे. आता पुढचा मुद्दा उरतो तो म्हणजे व्हायरुलन्सचा. तर सध्या तरी ज्या रुग्णांमध्ये हा व्हेरियंट डिटेक्ट झाला आहे ते सगळे तरुण आणि सुदृढ आहेत, त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत हा व्हेरियंट हा पॉप्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत नाही आणि वृद्ध किंवा वीक कम्युनिटी असलेल्या लोकांपर्यंत तो जात नाही तोपर्यंत आपल्याला नक्की लक्षात येणार नाही की या व्हेरियंटचा व्हिरुलन्स हा कितपत आहे आणि तो खरोखर तशा अर्थाने गंभीर स्वरूप धारण करणार आहे का नाही. एकंदरीतच सांगायला गेलं तर या व्हेरियंटचं क्लिनिकल आणि एपिडेमिओलॉजिकल वर्तन कसं असणार आहे हे सध्या तरी आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी कमीत कमी 10-15 दिवसांची वाट बघावी लागणार आहे. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांना आधी कोविडचा संसर्ग होऊन गेला आहे त्यांनाही या व्हेरियंटचा पुन्हा एकदा धोका आहे का? तर याही प्रश्नाचं उत्तर नेमकं आता देणं अवघड आहे, कारण यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला डेटा उपलब्ध असायला लागतो. मोठ्या प्रमाणातल्या पॉप्युलेशनमध्ये तो व्हायरस पसरलेला असायला लागतो आणि मग तुम्ही तुलना करून बघू शकता की याच्यापैकी किती लोक खरोखर आधी कोविडने बाधित होते आणि त्यांना पुन्हा एकदा बाधा झाली आहे आणि किती लोकांना नव्याने बाधा झाली आहे. मग त्याचं थोडंफार स्टॅटिस्टिक्स वगैरे करून आपण या गोष्टीचं नेमकं उत्तर सांगू शकतो. पण वरकरणी बघायला गेलं तर असंच दिसतंय की हा व्हायरस लोकांना रिइन्फेक्ट करू शकतो. का? तर दक्षिण आफ्रिकेत जुलै महिन्यामध्ये कोविडची एक मोठी लाट आली होती आणि या लाटेमध्ये डेल्टा व्हेरियंटचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. हाच तो डेल्टा व्हेरियंट जो भारतामध्ये सर्वप्रथम आढळला होता. तर त्या लाटेमध्ये इतक्या लोकांना संसर्ग झाला होता की तिथल्या आरोग्य यंत्रणेला आणि संशोधकांना असं वाटत होतं की दक्षिण आफ्रिकेत आता मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये नॅचरल इम्युनिटी आलेली आहे. आणि त्यातले तिथे घेतले जाणारे सिरो सर्व्हेसुद्धा हेच सांगत होते की लोकांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. मात्र तरीही हा ओमिक्रॉन व्हेरियंट समोर आल्यानंतर तिथे केसेसचं प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे वरकरणी बघता तरी असं वाटतंय की या व्हेरियंटची लोकांना रिइन्फेक्ट करायची शक्यतासुद्धा जास्त असू शकते. अर्थात आपल्याला नक्की त्याच्या बाबतीतलं स्टॅटिस्टिक्स समोर येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. पुढचा प्रश्न असा की सध्या ज्या वॅक्सिन्स उपलब्ध आहेत त्या वॅक्सिन्स या व्हेरियंटच्या विरोधात कार्यक्षम आहेत का?
मित्रांनो, हा खरं तर अतिशय कळीचा प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत आपण वॅक्सिन्स या बाबतीत आपण इतके बोलतो आहोत आणि लोकांना वॅक्सिन्स घ्या म्हणून सांगतो आहोत. आणि मग आता जर या व्हेरियंटच्या पुढे वॅक्सिन्स निष्प्रभ ठरत असतील तर सगळंच मुसळकेरात, नाही का? तर मित्रांनो, थिओरॅटिकली सांगायला गेलं तर असं म्हणता येईल की नैसर्गिक इन्फेक्शन नंतर किंवा नैसर्गिकरित्या संसर्ग झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जी इम्युनिटी निर्माण होते, त्या इम्युनिटीला भेदून जर हा व्हायरस लोकांना रिइन्फेक्ट करू शकत असेल तर तशाच प्रकारे तो वॅक्सिनेशनमुळे निर्माण झालेल्या इम्युनिटीला सुद्धा भेदून लोकांना इन्फेक्ट करू शकतो. अर्थात हा अतिशय थिओरॅटिकल मुद्दा आहे, निव्वळ एक तर्क आहे. कारण शेवटी इम्युन रिस्पॉन्स हा इम्युन रिस्पॉन्स असतो. तो वॅक्सिनेशनमुळे इंड्यूस केलेला असो किंवा नैसर्गिक इन्फेक्शनने इंड्यूस केलेला असो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की संशोधकांनी असे कधीच म्हटलेले नाही आहे की आमच्या वॅक्सिन्स या 100% प्रभावी आहेत. कुठलाही व्हेरियंट असला तरी तो काही प्रमाणात या वॅक्सिन्सचं सुरक्षा चक्र भेदून लोकांना इन्फेक्ट करू शकत आहेच आहे. अशी ब्रेकथ्रू इन्फेक्शन्स आपण जगभरात सगळीकडे बघतो आहोतच. पण मुळातच जेव्हा असे ब्रेकथ्रू इन्फेक्शन होते तेव्हा त्या संसर्गातून निर्माण होणारी लक्षणं ही अतिशय सौम्य असतात. त्या व्यक्तीला गंभीर लक्षणे निर्माण होण्याची शक्यता अतिशय कमी असते आणि ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन तिला अधिक उपचार करावे लागणं किंवा त्या व्यक्तीचा पुढे जाऊन मृत्यू होणं याची शक्यता ही अत्यंत कमी असते. आणि जगभरात आपल्याला सगळीकडे हे दिसून आलं आहे. गेलं वर्षभर आपण लोकांना वॅक्सिनेट करत आहोत आणि त्या संदर्भातला डेटा हेच सांगतो आहे की वॅक्सिन्स कदाचित कमी प्रमाणात कार्यक्षम असतील पण त्या संपूर्ण निष्प्रभ या कधीच ठरणार नाहीत. थोड्याफार फरकाने का होईना कुठलाही व्हेरियंट असो, वॅक्सिन्स या काही प्रमाणात लोकांना प्रोटेक्शन नक्कीच देणार. अर्थातच जोपर्यंत संपूर्ण स्टॅटिस्टिक्स या संदर्भातलं पुढे येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला या बाबतीत कुठलीही ठोस माहिती देता येणार नाही. मग आता याबाबत आरोग्य यंत्रणांनी काय करायला हवं? तर टेस्टिंग आणि जिनॉमिक सिक्वेन्सिंगचा सर्व्हिलन्स हा वाढवायला हवा. आता एव्हाना आपल्या देशामध्ये सगळीकडे कोविड टेस्टिंग लॅब्सचं जाळं सर्वदूर पसरलेलं आहे. तसेच काही महत्त्वाच्या जिनॉमिक सिक्वेन्सिंग फॅसिलिटीजसुद्धा आपण एस्टॅब्लिश केल्या आहेत. तर या स्थानिक पातळीवरच्या लॅब्स आणि रिजनल पातळीवरच्या जिनॉमिक सिक्वेन्सिंग लॅब्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय या सगळ्यांमध्ये सुसंगतपणे या संदर्भात सर्व्हिलन्सचे प्रयत्न होणं आवश्यक आहे. तसेच या यंत्रणांनी WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय सांगते आहे इथेही लक्ष देणं आणि इतर देशांमध्ये कुठल्या प्रकारे या संदर्भातले संशोधन होते आहे त्याकडेही लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे RT-PCR टेस्टच्या रिझल्ट्समध्ये एक ठराविक असा पॅटर्न दिसतो आहे आणि हा ठराविक पॅटर्न हा या ओमिक्रॉन व्हेरियंटशी संबंधित आहे. त्यामुळे या संदर्भातली माहिती आपण अगदी स्थानिक पातळीवरच्या सगळ्या लॅब्समधल्या सगळ्या सायंटिस्टना देणं आवश्यक आहे. आणि जितके हे स्थानिक पातळीवरचे सायंटिस्ट अधिक काळजीपूर्वक अधिक लक्षपूर्वक त्या टेस्टच्या रिझल्ट्सकडे बघतील तितक्या प्रमाणात आपण हे ओमिक्रॉनचे जे व्हेरियंट्स आहेत ते आपण ओळखू शकू आणि त्या ओमिक्रॉनचा कितपत शिरकाव पॉप्युलेशनमध्ये झालेला आहे हेही आपल्याला लवकरात लवकर कळत राहील. मग आता पुन्हा एक प्रश्न उरतो की पुन्हा एकदा तिसरी लाट येणार का, लॉकडाऊन लागणार का किंवा तसेच काही कडक निर्बंध लागणार का? तर मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं ही आधीच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती अवलंबून आहेत. जसे जसे या व्हायरसचे या व्हेरियंटचे क्लिनिकल आणि एपिडेमिओलॉजिकल वर्तन कसे आहे हे समजत जाईल तशा तशा प्रमाणात आपण त्या संदर्भातली पुढची तयारी करू शकतो. आणि मुळातच आपण याचे जर का ट्रॅकिंग योग्य प्रकारे केले तर अशी परिस्थितीच येणार नाही की इन्फेक्शन्स आवाक्याबाहेर वाढतायत आणि लॉकडाऊन किंवा निर्बंध लादण्याची गरज भासते. त्यामुळे आपण सामान्य नागरिक आणि आरोग्य यंत्रणा आणि टेस्टिंग लॅब्स हे जितक्या उत्स्फूर्तपणे आणि जितक्या परिणामकारकरित्या या संदर्भात काम करतील तितकेच आपल्याला या व्हेरियंटवरती नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. मग आता तुम्ही विचाराल की सामान्य माणूस म्हणून आपण काय करायचं? तर मित्रांनो, व्हेरियंट कुठलाही असला तरी पण आपली कोविड पॅन्डेमिकमधली त्रिसूत्री ही कायमच राहणार आहे. मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि शारीरिक अंतर हीच ती त्रिसूत्री. आपण कुतूहलच्या आधीच्या भागांमध्येही जे कोविड संदर्भात होते त्या संदर्भात आपण या त्रिसूत्रीविषयी सतत बोलत आलो आहोत आणि हीच त्रिसूत्री आपल्याला ही पॅन्डेमिक संपेपर्यंत तशीच अवलंबवावी लागणार आहे.
थोडक्यात ही त्रिसूत्री पाळून आपल्याला आपले नेहमीचे व्यवहार हे नेहमीसारखे करत राहायला काही हरकत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वॅक्सिनेशनचा जोर अजिबात थांबवता कामा नये. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की म्युटेशन्स व्हायरसमध्ये तेव्हा येतात जेव्हा त्याचे अधिकाधिक रेप्लिकेशन होत राहते. आणि त्याचे अधिकाधिक रेप्लिकेशन केव्हा होते? जेव्हा त्याला इन्फेक्ट करायला आधीपासून इम्युनिटी नसलेले होस्ट सापडतात. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशनमध्ये जर का मुळातच कुठल्याच प्रकारची इम्युनिटी, ना नॅचरल ना वॅक्सिन इंड्युस्ड, अशी कुठलीच इम्युनिटी नसेल, तर तिथे त्या व्हायरसला हे मोकळं रान मिळतं. अधिकाधिक लोकांना तो इन्फेक्ट करत राहतो, त्याच्या अधिकाधिक प्रती बनत राहतात आणि तो अधिकाधिक प्रमाणात पसरत जातो. आणि त्याचे अधिकाधिक रेप्लिकेशन जेव्हा होते तेव्हाच त्याच्यामध्ये जास्तीचे म्युटेशन्स येत राहतात. पण जर का ते पॉप्युलेशन हे जर का वॅक्सिनेटेड असेल तर त्यांच्यात आधीच थोडीफार प्रमाणात त्या व्हायरसच्या अगेन्स्ट इम्युनिटी आलेली असेल आणि मग त्या व्हायरसला तितके जास्त रेप्लिकेट होण्याची संधीच मिळणार नाही. त्याला जितकी ती रेप्लिकेट होण्याची संधी कमी मिळेल तितकीच त्याच्यामध्ये म्युटेशन्स निर्माण होण्याची शक्यतासुद्धा कमी असेल. तर लक्षात येतं मित्रांनो तुमच्या, की वॅक्सिनेशन हे या परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना एक आग्रहाची विनंती करेन की तुम्ही जर का आत्तापर्यंत वॅक्सिन घेतली नसेल तर ती ताबडतोब जाऊन घ्या. तुमच्या मित्रपरिवारात, तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये जर कोणाच्या मनामध्ये वॅक्सिनेशनविषयी शंका असतील, कुठली भीती असेल, तर त्यांना योग्य ते रिसोर्सेस द्या. त्यांना समजावून सांगा की सध्याच्या काळामध्ये पॅन्डेमिकला अटकाव करण्यासाठी वॅक्सिनेशन हाच एकमेव उपाय आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, पुढच्या 10 ते 15 दिवसात आपल्याला एकंदरीतच थोडं अजून डिटेल्ड पिक्चर या संदर्भातलं आपल्या समोर येईल आणि तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. मगच आपण काही आकड्यांच्या आधारे ठोसपणे सांगू शकू की या ओमिक्रॉनचं भवितव्य काय असणार आहे आणि त्याने पॅन्डेमिक नक्की कोणत्या दिशेने जाणार आहे. तोपर्यंत आपल्याला थोडा पेशन्स ठेवायला हवा, त्रिसूत्री पाळत राहायला हवी आणि अशी अपेक्षा करत राहायला हवी की या पॅन्डेमिकच्या दुष्टचक्रातून आपली लवकरात लवकर सुटका होईल. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट्समधून विचारा. या संदर्भात जे काही रिसोर्सेस उपलब्ध आहेत किंवा WHO ने जी माहिती प्रसृत केली आहे त्या संदर्भातल्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तर तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्या सगळ्या रिसोर्सेसच्या लिंक्स तुम्ही नक्की जाऊन बघा. सरते शेवटी विज्ञानातील संकल्पनांची मराठीतून आणि सोप्या भाषेतून माहिती करून घेण्यासाठी कुतूहल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, आईबाबांना, नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.